नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये प्रभाग 4च्या जे नगरसेवक आहेत, आता शिवसेनेकडनं इच्छुक आहेत, त्यांच्या ह्या प्रभागातली रणनीती विचारणार आहेत आपण, की त्यांची रणनीती कशी असणार आहे, त्यांच्या प्रचाराचा स्वरूप कसा असणार आहे. मला सांगा मॅडम, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे प्रचाराची? सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. रणनीती सांगायची आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आदर करून आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी सहमत होऊन एक 80% समाजकारण आणि 20% राजकारण मी करत आलेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी एका शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जिल्हा संघटिका या पदावर कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या पक्षांनी मला आत्तापर्यंत जी काही शिकवण दिली किंवा माझं अंगीभूत जे काही आहे ते फक्त माझं फोकस आत्तापर्यंत समाजकारण 80% आणि 20% राजकारण यावरतीच गेलेलं आहे. त्यामुळं मी इथं फिरत असताना किंवा माझ्या प्रभागामधल्या गोष्टींमध्ये मी सगळ्यात जास्त माझ्या सामाजिक कार्याला, म्हणजे आधी सामाजिक कार्याला पहिली प्रायोरिटी देणार आहे. समाजकारण करत असताना समोरचा व्यक्ती जर राजकारण करत असेल तर 80% राजकारण पण मी करू शकते, हे पण तितकंच खरं आहे. खरंच मॅडम म्हणाले की समोरचा जर माझ्याबरोबर राजकारण करत असेल, कोणीही असू दे, ते मी 80% करू शकते, असं बसवंती मॅडम म्हणतात. बोला मॅडम. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझ्या प्रभागामधल्या ज्या अडचणी आहेत ते सर्वश्रुत आहेत. आता आपण बघतोय सगळ्या सोलापूरचे आहेत तसे माझ्या प्रभागाच्या पण आहेत. सगळ्यात महत्त्वाची अडचण जी आहे ना, माझं जिथं आता ऑफिस आहे, आता मी ज्या ठिकाणी माझं संपर्क कार्यालय आहे, त्या संपर्क कार्यालयाच्या समोर एक आपली महानगरपालिकेची एक म्हणजे पेंडिंग प्रकरण म्हणावं लागेल त्याला, कारण गेली 15 वर्षे झालं तिथं महानगरपालिकेचा दवाखाना होता. तो दवाखाना बंद करून ती जी बिल्डिंग आहे 15 वर्षापूर्वी एका कॉन्ट्रॅक्टरला डेव्हलपमेंटसाठी दिली. ती डेव्हलप झाली नाही आणि आत्ता काय झालं आहे की ती बिल्डिंग महानगरपालिकेने परत स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. त्याचं पुनर्वसन करतील किंवा जे काय त्यांच्या योजनेमध्ये आहे ते करतील. पण मला सांगा, या 15 वर्षामध्ये माझ्या प्रभागातल्या सर्वसामान्य घटकातल्या ज्या महिला आहेत त्यांना एकतर तिकडं साबळेमध्ये जावं लागतं किंवा कमी ह्याच्यासाठी बागेवाडीकर दवाखाना त्यांना एक उपलब्ध आहे. इथं जे त्यांचं नुकसान झालेलं आहे माझ्या प्रभागातल्या महिलांचं, आधीचं जे महानगरपालिकेचा जो दवाखाना होता तिथं व्यवस्थित राजूबाई नाव त्याचं, तर इतकी सुंदर सोय मिळत होती. आत्तासुद्धा मी जेव्हा बघितलं आणि त्याच्यावरती मी पहिला फोकस केला आणि सकाळच्या माध्यमातून एक माझा आर्टिकल पण तुम्ही बघू शकता की मी त्याच्यावरती, मग मला काय म्हणायचं आहे, 15 वर्षापासून जे प्रस्थापित आहेत त्यांचं ह्या गोष्टीकडे लक्ष गेलं नाही का? एक तर त्याच्यामध्ये दोन कोर्टाचा विषय होता तो, आणि खूप दिवस चाललात आणि ते गाजला बी. मला सांगा, आपल्या तुम्ही प्रभागामध्ये फिरताय आता तुमची मशाल घेऊन, कुठले कुठले समस्या महिलांनी तुम्हाला सांगितले? हो, तेच सांगितलं ना. ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची समस्या ही सगळ्यात महत्त्वाची वाटते मला. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला आत्ता हे एक उदाहरण देत होते की ते महानगरपालिकेचं नुकसान तर झालंच आहे इन्कमचं, आणि त्याचबरोबर सर्वसामान्य महिलांना जो काही त्रास आरोग्याच्या विषयी झालेला आहे तो महत्त्वाचा वाटतोय. आणि मशाल घेऊन मी आत्ता इथं फिरत असताना माझ्या मशालीच्या उजेडामध्ये अनंत अशा अडचणी तिथं मला दिसून आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या अडचणी आहेत. पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. पाण्याबरोबर लाईटची, ड्रेनेजची समस्या आहे, रस्त्याची नाही. आपण स्मार्ट सोलापूर म्हणतोय, तो स्मार्टपणा मला कुठंच दिसला नाही माझ्या प्रभागामध्ये. माझ्या प्रभागामध्ये स्लम एरिया आहे, तर त्या स्लम एरियामध्ये फिरत असताना रस्त्याच्या कडेला सुद्धा, घराच्या बाहेर सुद्धा पाण्याचे असे ड्रम्स भरून ठेवलेले असतात. त्याच्यानी आत जाणारा नवीन माणूस सुद्धा त्याला जाता येत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळं एकतर ह्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की प्रभागात फिरत असताना आपला बाजारपेठ आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण चाटी गल्लीतनं जातो, सराफ बाजार आहे, इकडं बसवंती गल्ली आहे, हे सगळं मार्केट आहे. मग बाहेरनं येणारा जो वर्ग आहे तो वर्ग स्पर्शेसाठी जेव्हा इथं येतो तर त्यांना अडचणी पार्किंगच्या पण होतात. आणि आपल्याला इथं जे मार्केट आहे आपलं इथलं
तर ते मार्केट सोलापुरातलं सगळ्यात चांगलं मार्केट आहे आणि आपल्या प्रभागातल्या महिलांना तिथं काम नाही आहे. तर माझा एक उद्देश असा होता की त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी बाजारपेठ असताना बाकीच्या माझ्या प्रभागातल्या महिलांना काहीतरी तिथून रोजगार मिळावा आणि सगळ्यात फोकस राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी करत आलेली आहे. महिलांना गृहउद्योग देणं, महिलांची आर्थिक समस्यांसाठी आत्ता वाढत्या महागाईमध्ये महिला सक्षमीकरणाचा मोठा भाग येतोय. तर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी मी राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे आणि करत राहणार आहे. त्यामध्ये मी एक मॉडेल तयार केलेलं आहे की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना गृहउद्योग देण्याचा. तर एक महागाईच्या समस्येला उपाय म्हणून आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी मी माझ्या प्रभागामध्ये ती मला अत्यंत गरज वाटते आणि त्या अनुषंगाने पण मी महिलांना अप्रोच झालेली आहे. जिथं जाईल तिथं आमच्या हाताला काहीतरी काम द्या. आणि आता आम्हाला महागाईमध्ये आपण म्हणतो लाडकी बहीण आहे, हे आहे सगळं आहे, पण लाडकी बहीण बरोबर लाडकी बहीणचे पैसे येत असताना ते कुठल्या खिशातनं कसे बाहेर पडतायत हे तुम्हालाही माहिती आहे. मला सांगा मॅडम, तुमचा पॅनल कसा आहे आता? महाविकास आघाडीचा पॅनल आहे. महाविकास आघाडीमध्ये आमचे घटक पक्ष जे काही आहेत त्या पॅनलमध्ये आमचे आता अधिकृत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ह्या ह्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला मधून मी लढत आहे. तर त्याचबरोबर केदार ममाणे आहेत, मधून लढत आहेत, ओबीसी मधून ते, आणि संघमित्रा चौधरी आहेत ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लढत आहेत. असं तिघांचं आमचं पॅनल आहे. मला सांगा मॅडम, पूर्वीचे जे आमदार होते आणि पूर्वीचे जे नगरसेविक आहेत ते म्हणले की 15 कोटीचा निधी इथं खर्च केला गेला ह्या प्रभागामध्ये. तुम्हाला दिसला? 15 कोटीचा निधी जर असला असता तर तो प्रभाग किती स्वच्छ आणि सुंदर आणि छान दिसला असता हे तुम्ही कल्पना करू शकता. आज रस्त्यातनं इथून जर तुम्ही समोरून गेलात तर रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचे ढीग दिसतात. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, मी आत्ता बोलता माझा तो एक पॉईंट राहिला की बाजारपेठ एरिया आहे, बाहेरनं लोक येतात, महिला स्वच्छतागृह किंवा शौचालयाची व्यवस्था प्रभागामध्ये कुठंच नाही आहे. एक प्रसाधनगृह जे महिलांसाठी हवं आहे त्याचं कुठेच सोय नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ज्या सुविधा आहेत, एखादं वाचनालय असायला पाहिजे, मुलांसाठी प्लेग्राऊंड असायला पाहिजे, आणि महिलांसाठी एक असं एखादं स्थान किंवा की जिथं त्या हक्काने जाऊ शकतात की बाबा हे माझं काम झालंच पाहिजे. हे फक्त आणि फक्त इथं आत्तापर्यंत बिझनेसच झालेला आहे. स्वतः म्हणून असं महिलांपर्यंत जाऊन किंवा एखाद्या वृद्धापर्यंत जाऊन किंवा एखाद्या लहान मुलांच्या ह्या गोष्टी दैनंदिन जीवनातल्या ज्या काही समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं त्याची पूर्तता ही फक्त पेपरवर्क आणि फेसबुक माध्यमातून फोटो सेशन करून होत नाही आहे. त्यांच्या तळागाळामध्ये त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना केल्यानंतर त्यांच्यामधला जो काही प्रतिसाद आहे तो आपल्या कामाची पावती असतो. मग तो 15 कोटीचा निधी आणून मिळत नाही, तो 15 रुपयाच्या माध्यमातून पण आपण त्यांना देऊ शकतो. मॅडम मला सांगा, ह्या प्रभागामध्ये बहुभाषिक लोकसंख्या कुठल्या समाजाची आहे? बहुभाषिक समाज म्हणजे माझ्या ह्या प्रभागामध्ये सर्वच समाजातील लोक राहतात. त्याच्यामध्ये लिंगायत समाज आहे, त्याच्यानंतर आपला मराठा समाज आहे, बुरुड समाज आहे, गवळी समाज आहे, कोळी समाज आहे, मातंग समाज आहे, वडार समाज आहे, बहुजन आपला बौद्ध समाज आहे, त्याचबरोबर मारवाडी जैन समाज आहे, लिंगायत समाज आहे आमचा. त्याचबरोबर या ठिकाणी समाज जरी वेगवेगळे असले तरी इथल्या लोकांच्यामध्ये एकोपा खूप आहे आमच्यामध्ये. आणि आता मला माझ्या माध्यमातूनही त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही आता परिवर्तन करणारे तुम्हीच आहात आणि तुम्ही परिवर्तन कराल तर आपल्या प्रभागाचा नक्कीच खूप चांगल्या प्रकाराने प्रोग्रेस होईल आणि या ठिकाणी नक्कीच 15 कोटीच्या निधीतनं काय काय कामं करता येऊ शकतात हे तुम्हाला कळेल. खूप काय चांगली माहिती दिलीत मॅडमनी आणि हुशार आहेत. प्रभाग 4ला हुशार नगरसेविका म्हणून ओळखलं जाणार आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची प्रचाराची आणि यांच्या प्रभागातली रणनीती. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.